सांभाळता येत नाही तर पैदा कशाला करतात हे लोक? नाही माऊली, आज या घरात फक्त मीच बोलतो. तुझ्या एका चुकीमुळे माझी सगळीकडे बदनामी झाली. समीर, डॅडनी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले सिगरेट आणि दारू पिताना. तुम्ही पण कधीतरी माझ्या वयाचे होता ना. आज जे मी करतोय तेच तुम्ही पण केलंय. तू शिकवणार आहेस तुझ्या दुप्पट वयाच्या आई वडिलांना शहाणपण? मुलाला सांभाळावं तर बाप म्हणणार तो डोक्यावर चढलाय. बापाला सांभाळायला गेलं की मुलगा म्हणणार मला समजूनच घेत नाही. तू असे दिवस पाहिलेच नाहीस रे, आणि बघणार तरी कसे? आम्ही बघूच दिले नाहीत ना तुला. दॅट वॉज युअर चॉईस, नॉट अ फेवर. तू थोडा वेळ तुझ्या बाबाच्या जागी उभा राहून विचार कर याचा. रोजची रे मच मच साली उलटू पोपट लाईफ झाले. ज्यावेळी आपले पेरेंट्स आपल्या बरोबर नसतात ना समीर, तेव्हा खूप होमसिक व्हायला होतं रे. मी दिलेला सल्ला त्यांनी मानला म्हणून आज तुझा पप्पा जिथे आहे तिथे आहे. आय मीन त्यांनी केली असतील कष्ट त्यांच्या वयात, पण आपल्याला सुद्धा MBA टेस्ट, एंट्रन्स एक्झाम, करिअर डिसिजन्स या सगळ्याचं कमी प्रेशर आहे का? वाद तुमच्या दोघांच्यात नाहीये, वाद दोन पिढ्यांमध्ये आहे. हम लाइफ को सीरियसली लेते हैं सर. फर्क सिर्फ इतना है कि हम उसका दिखावा करना जरूरी नहीं समझते. टेंशन छोड़ना यार. टेंशनच्या बैलाला ढोल टेंशनच्या